हे बघा. झालं चालू झालं म्हणून त्याला ना गार्डन उघडून घ्यायचं आहे ना. ठीक आहे, खेळायचं असतं त्याला. इकडं नाही, इकडं नाही, तिकडंच खेळ, तिकडंच खेळ. तिकडं कुठं? तिकडं खेळ. कबूतर दिसलं वाटतं उडलेलं. हा खेळतेत पोरं, खेळू दे पुढं. ते बघ, ते बघ, तिकडंच खेळ ना बाबडी. हां, तिकडंच खेळ. झालं चालू. त्याला आहे ना, यांना गार्डनमध्ये एवढं भारी वाटतंय ना खेळायला, की त्याच्यामुळे हे असं करतात. त्यांना सकाळी सकाळी उघडून दिलंच पाहिजे. आणि मांजरं खेळलेले पण चांगलं असतं, जरा थोडं सराव होतो, हातपाय तंदुरुस्त राहतात ना. बाहेरच्या मांजरांचा जरा हे राहतो, व्यायाम होतो, कारण ते कंटिन्यू असं भटकत असतात ना. घरातल्या मांजरात थोडं वेगळं राहतं त्यांना, मग त्याच्यामुळे त्यांना जरा ते खेळलं की धावपळ केली घरात इथलं इथलं खेळलं तर जरा थोडे तंदुरुस्त राहतात. बाहेरच्या मांजरांचा व्यायाम होऊनच जातो. हो हिरो. करा, चालू करा, चालू करा बबड्या. कर चालू. चल. आंघोळ. ओ मॅडम, आंघोळ करताय काय? बघा ह्याचा चालू झाला, ह्याचा फेवरेट बॉल आहे तो. बाबड्या चल, येतो मी आता. बबी ए पोरा, येऊ का मी? हां, खेळून झालं की खायचं. हे गार्डन आहे ना, मी कंटिन्यू ह्याच्यासाठी उघडं ठेवत नाही, कारण हे सारखे खेळत राहतात. मग ते खायचं विसरून जातात, ते खाण्याच्या खेळण्याच्या नादामध्ये हा विषय. म्हणून ते कंटिन्यू सारखं आपण ठेवत नाही, तसं ओपन असतं ते कंटिन्यू. सकाळी आपण चालू केल्यानंतर 2 वाजेपर्यंत उघडंच असते. 2 वाजेपर्यंत. नंतर संध्याकाळी आल्यानंतर, संध्याकाळी पण मला वाटतं आम्ही 5-5:30च्या आसपास चालू करू, म्हणजे 2-3 तासच फक्त बंद असतो दरवाजा. कारण काय सारखं खेळत राहतात, मग ते तब्येत, ते टाईम टू टाईम जेवण नाही झालं की मग ते मग आजारी पडायची ह्याची भीती वाटते ना. हे खोडील. खोड्याचा एक नंबर करतो हा पोरगा. गेला. या इकडे पाटील, नाही ते येतील इकडं. त्यांनी एकदा बघितले अवघड होते परत, मग ते साहेब म्हणजे डेंजर आहे.